नमस्कार, लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत। जळगाव जिल्ह्यातील खान्देश जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील हिंगणे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत जिवंत व्यक्तींना मृत दाखवून घरकुलाच्या लाभापासून ठेवले वंचित। सविस्तर वृत्तांत असे की मौजे हिंगणे तालुका बोदवड येथील रहिवासी 2017च्या ड यादीमध्ये पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थी दिगंबर तुकाराम पाटील, धनराज शिवदास पाटील, भरत नामदेव पाटील या तिन्ही व्यक्ती जिवंत असून त्यांना मयत असल्याचे कारण पुढे करत घरकुलापासून वंचित ठेवलेले आहे। तसेच शिवदास वामन पाटील, शेवंताबाई त्र्यंबक पाटील, प्रवीण अशोक पाटील या तिन्ही व्यक्तींना वारस नाही म्हणून घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांनी कुठलीही चौकशी किंवा शहानिशा न करता या लोकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवले असून सदर इस्मांनी गटविकास अधिकारी बोदवड यांना सुद्धा वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव खान्देश या ठिकाणी सुद्धा या संदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत। यामध्ये दोषी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। जर या लोकांना न्याय न मिळाल्यास बहुजन शक्ती पार्टीचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद सोंदळे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला असून गटविकास अधिकारी बोदवड आणि पोलीस स्टेशन बोदवड यांना देखील निवेदन देण्यात आलेले आहे। बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज, खान्देश विभागीय संपादक अतिक खान रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। ग्रामपंचायत हिंगणे बोदवड तालुक्यामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी जे आहे तर या गावामध्ये किमान 7-8 लोक असे आहेत की जे हयात असताना त्यांना मयत दाखवून त्यांच्या घरकुलाच्या लाभापासून या लोकांना वंचित ठेवलेलं आहे। आता आपण बघू शकतात, यांचं नाव आहे भारत नामदेव पाटील। त्यांचं घर आपण मागे बघू शकतो। आपण मागे जे घर दिसतं आहे हे त्यांचं नाव आहे, तर यांचं घर आहे। यांना ह्या अशा व्यक्तीला यांनी मयत दाखवून यांचं घरकुलापासून यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे। तसेच इतरही आपल्यासोबत जे लोक दिसत आहेत, काही महिला आहेत आपल्यासोबत। आता यांचं वय झालेलं आहे, यांना वारस नाही म्हणून असं दाखवून यांचेसुद्धा घरकुलातून यांना बाद करण्यात आलेला आहे। आपल्या मागे खुद्द ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी होते, ऑपरेटर होते, ऑपरेटरच्या पत्नी आहेत, त्यांचे पती ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत, परंतु त्यांनासुद्धा या लाभापासून वंचित ठेवण्यात आलं आहे। कारण काय तर यांना त्या जो व्यक्ती त्यांच्या ऑपरेटरच्या नावाने जे घरकुल होतं त्यांना वारस नाही म्हणून त्यांचं घरकुलमधून त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीत असे बरेचसे इथं प्रकरणं आहेत। परंतु आज जर आपण बघितलं तर असे जे काही अधिकारी जे आहेत यांच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी दाखल करून सुद्धा शासन प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाही आहे। तर या संदर्भामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाला वेळोवेळी यांनी तक्रारीसुद्धा दिलेल्या आहेत। वरिष्ठ कार्यालयात सुद्धा पंचायत समितीचे जे आहेत गटविकास अधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या आहेत। एवढंच नाही तर सीओंकडे सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत। यांनी यामध्ये ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलेला आहे, तिच्यामध्ये त्यांनी ज्या लोकांची नावं दिलेली आहेत की घरकुल नामंजूर करण्यात आलं आहे किंवा यादीमध्ये नावं असताना यांना वगळण्यात आलं आहे, तर याचं हे दिलेलं सुद्धा आहे। त्यांच्याकडे पत्र आहे की बाबा वारस नाही, काही लोक मयत दाखवलेले आहेत, अशी ही लोकांची यादी दिलेली आहे। मग आमचा सवाल असा आहे की हे लोक हयात असताना मयत दाखवणारे कोण, नेमके याचे मागचे करते करवते कोण आहे? अशा लोकांवरती तात्काळ गुन्हे दाखल करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही आज इशारा देतो आहे की बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही मोठं आंदोलन याच्या विरोधात छेडू आणि जर याच्यात काही दुष्परिणाम जर झाले तर याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन असेल। आणि आज जर बघितलं तर खऱ्या अर्थानं सरकार सांगतं आहे की ज्याला घर नाही, ज्याचं घर व्यवस्थित नाही त्याला घर बांधून देण्यात यावं, ज्याला जागा नसेल तर ग्रामपंचायतीनं जागा उपलब्ध करून द्यावी असं सरकार सांगतं। आणि असे जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या याच्यामुळे असे जे खरे लाभार्थी आपण बघू शकतो, असे 3 ते 5-6 लाभार्थी असे आहेत की ज्यांचे घरं या पद्धतीच्या मातीचे आहेत, कुळा मातीचे आहे, तरी इथं या लोकांना लाजा वाटत नाही। जर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई जर नाही झाली तर याच्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आम्ही आज इशारा देतो बहुजन मुक्ती पार्टीतर्फे।